गोड साखरेची कडू कहाणी. साप चावल्यामुळे आहे ना या बैलाचा मृत्यू झाला आणि या मावशी लय रडत होत्या. आपलं आहे ना टरबूजाची लागवड करायचं काम चालू आहे शेतामध्ये. मग ते करता करता घरच्या म्हणे चारीला पाणी आलेलं आहे, मटेरियल घेऊन या म्हणे गावाला टाकायला. मग युरियाची गोणी घेतली आणि निघालो रानामध्ये. आलो मस्तपैकी गावाच्या रानामध्ये. म्हणलं आता देऊ ढकलून गोणी ढकलून दिली, पण फाटली बिटली काय न पाहत होतो माझ्याकडून. आणि स्प्लेंडर गाडी याच्यामुळेच आवडती बरं का आपल्याला, कुठं बी राहणार उन्हात घुसती. मग गोणी टाकली तिकडं आणि तळ्यामध्ये किती पाणी येते बघायला आलो. तळ्यामध्ये पाणी थोडं कमी होतं म्हणून पाणी बिनी लावून दिलं आणि टरबूजाची लागवड तोपर्यंत पूर्ण झाली होती. मग एक ट्रान्समेशन व्हिडिओ बनवून टाकू. मग व्हिडिओ कसा आला कमेंट करून तेवढं मला सांगा. आणि मग आहे ना लय झाली व्हिडिओ काढून. म्हटलं आता ती मटेरियल तेवढं आणलेलं आहे तेवढं फेकून घेऊ आपण. जोपर्यंत पप्पाने ते फेकायला पण चालू केलं होतं बरं का. मग काय घेतलं आपण, म्हटलं चला आता आहे ना बादल्या विदल्या घेऊन पप्पाला नेऊन देऊ. मग घेतल्या बादल्या रपा भरून आणि नेऊन द्यायचं काम चालू केलं. म्हटलं आपण पण थोडं फेकून पाहू. मग घेतली मूठ भरून आणि रपा फेकायला पण चालू केलं. आणि मग खालचं भरतं झालेलं होतं. मग आता वरच्या भरत्यात घेऊन चाललो होतो गोणी. मग आता हे गहू मोठा आला की याचं एक ट्रान्समेशन व्हिडिओ बनवून टाकू. लय झाले आता काम आपलं. म्हणलं चला घरी निघू. आणि घरी गेल्यावर मग बघितलं हे झेंडूचे रोपं परत रानात नेऊन द्यायचे होते. मग उचलले ते झेंडूचे रोपं दिले रानात नेऊन. मग मी लगेच त्याची लागवड चालू केली बरं का. आणि मग इतके भारी आपलं वातावरण झालं होतं. आणि त्याच्यानंतर इथं एवढं भारी स्प्रिंकलर एक नंबर वाटत होतं. आमच्या इकडे 10 चारी येते, तुमच्या इकडे कोणती चारी येते कमेंट करून सांगा. संपला विषय.